जय 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 राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतो निया राहती, तैसे असावे संसारी, जववरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठोनी गेला, तैसे असावे संसारी, जववरी प्राचीनाची दोरी. एका जना धनी शरण, ऐसे असता भय कवन, तैसे आसा वे संसारी, जववरी प्राची नाची दोरी. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वर पुंडरीकाय दातो मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्त स्वानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता घडे पुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे
नमः. सुखाचे उद्गार तूच बोलवीसी, तुझवी न कोणासी सांगू देवा. श्रोता आणि वक्ता तुची सद्गुरुनाथा, सांगू तुझी कथा तुझ पासी. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतो निया राहती, तैसे असावे संसारी. जववरी प्राची नाची दोरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आयोजित प्रवचन मालिकेतील आज दिवस 7वा. सेवेसाठी घेतलेला अभंग थोर संत शिरोमणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा आहे. प्रस्तुत अभंगात नाथांनी आपण संसारात राहत असताना कशा अवस्थेत राहावं याचे वर्णन केले आहे. आणि आपण सर्व जाणता ही आयोजित प्रवचन मालिका आदरणीय वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय महाराज रणखाम यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच अधिक मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आली आहे. या प्रस्तुत अभंगावर त्यांनी जे चिंतन माझ्या समोर मांडलं ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. वर्ष होते 2015. त्यांच्या जाण्याच्या 1 वर्षापूर्वी सहज तीर्थक्षेत्र उजनीचे एक मोड आहे, म्हणजे नॅशनल हायवे आहे आणि त्या हायवेवरती जो भाग म्हणतो त्याला उजनी मोड असे म्हणतात. आणि त्या उजनी मोडवर एसटीची वाट पाहत असताना सहज संत दर्शनाचा लाभ झाला आणि त्यांच्या मुखातून जे वचन ऐकले ते आज तुमच्या समोर प्रकट करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रस्तुत अभंगावर बोलत असताना संजू महाराजांनी खूप गोड चिंतन मांडलं. ॲक्च्युली ही सेवा श्री गणेशनाथ मंदिरात संपन्न झाली होती आणि हा अभंग आदरणीय क्षीरसागर महाराज यांनी सेवेसाठी घेतला होता. यात्रा उत्सवानिमित्त कार्तिकी पौर्णिमेपासून चालणारा उत्सव पाडव्यापासून चालणारा उत्सव ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत या 15 दिवसाच्या कीर्तन महोत्सवात हा अभंग क्षीरसागर महाराजांनी घेतला होता. आणि त्यावर सांगत असताना संजय महाराज असं बोलले की आपण आयुष्यात कसं जगावं, तर जसं कमळाचं पान पाण्यात राहूनही त्या पाण्याशी संलग्नता ठेवत नाही किंवा त्या पाण्यात बुडचा संबंध ठेवत नाही,
बघा, कमळाच्या पानावर पाणी पडलं की ते अलगद बाजूला होतं. अगदी तसं आपण या संसारात राहू, निसंग निराळा, तोच जाणे या अध्यात्माची कळा किंवा या परमार्थाची कळा. जोपर्यंत आपण या जनाच्या संबंधानं बंधनात असतो किंवा त्या माया मोहात असतो, तोपर्यंत काम, क्रोध, लोभ, मोह, मद, अहंकार हे सर्व विकार आपणावर आघात करतात. कारण काम केव्हा निर्माण होतो? जेव्हा आपण कुणाच्या तर संबंधानं तशा प्रकारे विचार करतो, अपेक्षा ठेवतो, त्यातून तो काम उत्पन्न होतो. क्रोध केव्हा उत्पन्न होतो? जेव्हा कुणाच्या तरी बंधनात आपण राहिल्यानंतर ती समोरची व्यक्ती आपल्या इच्छेप्रमाणे वागत नाही किंवा समोरची एखादी गोष्ट आपल्या म्हणण्यानुसार होत नाही, तेव्हा आपल्या अंतःकरणात क्रोध निर्माण होतो. जर आपल्या मनासारखी ती गोष्ट झाली तर लोभ उत्पन्न होतो. आणि या सर्व गोष्टीचं कारण आहे ते बंधन, ती संगती किंवा तो बंधनात जो अडकलेला जीव. तर या सर्वापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर हा अभंग आपणासाठी खूप मोठा मार्गदर्शक तत्व आहे. ते सांगत असताना संजय महाराज म्हणाले की जसं पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती. आपण पाहतो पशु पक्षी या जंगलात वनांतरात राहतात, ते का आपल्यासारखं गुंतून राहतात का? नाही. माझं घर 7 पिढ्याची संपत्ती कमवली तरीही 8व्या पिढीचं काय होईल म्हणून विचार करणारा माणूस कुणीकडे, आणि ती छोटीशी मुंगी जिला पुढच्या क्षणी काय खायला भेटल काय नाही माहीत नाही, परंतु सतत परिश्रम करत राहते, कुठलीही तिला चिंता नाही, सतत काही ना काही करत राहते. ती मुंगी कोणीकडे? भले त्या मुंगीचा एक गुणधर्म आहे की ती साठवण्याचा प्रयत्न करते, परंतु तेही कशासाठी? तिची जी उत्पन्न करणारी जी प्रजाती वाढवणारी जी मुंगी असते, मादी मुंगी, तिच्या भरण पोषणाचं काम या कामगार मुंग्यांना करावं लागतं. म्हणून त्या अन्न त्या मुंगीला पुरवत असतात, मादी मुंगीला. अन्यथा त्यांना त्या अन्न साठवण्याची आवश्यकता नाही. आणि ही अशा मुंग्या, जर मुंग्यापाशी जर एवढा देवानं विवेक ठेवला असेल की आपणाला अडकून कुठं राहायचं नाही, सतत कार्यरत राहायचं आहे, तर मग माणसापाशी तर बुद्धीचं सामर्थ्य आहे, त्याच्यापाशी तर किती विवेक असायला हवा. काय आपल्यापाशी असावं, काय आपल्यापाशी नसावं, या गोष्टीचा किती मोठा विवेक असावा. परंतु तो विवेक आपण बाजूला ठेवतो आणि हे माझं, आणखीन माझं, आणखीन करण्यात, जसे एक गोष्ट सांगितली जाते की एक गरीब असतो, भिकारी असतो, आणि सहज त्याच्यावर राजाचा अनुग्रह होतो आणि राजा म्हणतो माग, तुला जे काही मागायचं आहे ते. तो भिकारी म्हणतो काय मागावं, त्याला सुचत नाही, कारण त्याने आयुष्यात कधीच काही एवढं अशी मोठी गोष्ट मागितलेली नसती. मागितलेलं असतं काय, 10 रुपये द्या, 5 रुपये द्या, 5 पैसे द्या, 10 पैसे द्या, असं कवडी मोल गोष्टी मागितलेल्या असतात. आता राजा प्रसन्न झाला, आता मागावं तर काय. जेव्हा त्याला काही सुचना तेव्हा राजा म्हणतो असं कर, तू जेवढी जमीन चालत जाशील तेवढी जमीन तुझी, परंतु एक अट आहे, जेवढं तू चालत जाशील तर संध्याकाळ होण्या अगोदर तू परत याच ठिकाणी आलं पाहिजे. म्हणजे जा तुला जिथवर जायचं तिथवर, आणि परत चालतच या ठिकाणापर्यंत ये, तेवढी जमीन मी तुझ्या नावे करतो. असं म्हणल्याबरोबर त्या भिकाऱ्याला कधी न भेटलेला असं ते गोष्ट प्राप्त झाली होती. त्याला वाटलं आपण हे सगळं राज्यच आपलं करून घ्यावं, आणि म्हणून तो सकाळी प्रवासाला निघाला. चालत निघाला. सुरुवातीला खूप पळाला आणि थोडं थकल्यानंतर परत चालत निघाला.
परंतु त्याच्या डोक्यातून विचारच निघून गेला की आपणाला परतही जायचं आहे. आपल्याही बाबतीत हे असंच घडलं आहे. जेव्हा या संसाराच्या रहाट गाडग्यात आपण अडकलो, तेव्हा संसार करताना फक्त आणखीन आणखीन आणखीन, परंतु त्या कशासाठी या गोष्टीचा आपण विचारच करायचा सोडून गेला. हा अनमोल नरदेह परमेश्वराने कशासाठी दिला या गोष्टीचाच मुळात आपल्याला विसर पडला. फक्त याच्यावरती सजावट करण्यात आपण आपलं आयुष्य वाया घालवलं. जैन धर्म संप्रदायात खूप मोठं एक तत्व आहे जे महावीरांनी प्रकट केलं आहे. हा जो आपला देह आहे ते काहीतरी साठवण्यासाठी नाही, तर महावीर म्हणतात जेवढं काही काढून टाकता येईल तेवढं आपण काढून टाकलं पाहिजे. जेवढं काही तोडता येईल तेवढं आपण तोडलं पाहिजे. आपला अहंकार तोडला पाहिजे. आपल्या अंतःकरणातील हे विकार सोडले पाहिजेत. या ज्या ज्या गोष्टींना आपल्याला बंधन प्राप्त होतं त्या सर्व गोष्टी तोडल्या पाहिजेत. आणि मग जेव्हा हे सगळ्या गोष्टी दूर होतील तेव्हा जे आपल्याला आपलं एक स्वरूप दिसेल, जे आत्मस्वरूप दिसेल, मी कोण आहे हे स्वरूप दिसेल, तेव्हा मग कुठं ती अध्यात्माची साधना सफल होते. परंतु याच्या उलट आपण वागत आहोत. आपण काय करत आहोत की समाजातील अनेक गोष्टी एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. हेही माझं, तेही माझं, सर्व काही माझं आणि मला. या गोष्टीमुळे काय झालं, आपल्याला बंधन प्राप्त झालं. मग त्या भिकाऱ्याची अवस्था तीच झाली. जेव्हा संध्याकाळची वेळ आली तेव्हा त्याला कळून आलं, अरे मला परतही जायचं आहे, राजाची आट आहे, आणि जर मी वेळेवर पोहोचलो नाही तर ही सगळं कमवल्यालं व्यर्थ आहे. आपल्याही बाबतीत तेच घडलं आहे. आयुष्यभर आपण पळत राहिलो आणि शेवटच्या काळात, वृद्धकाळात कळून आलं, ज्यासाठी आयुष्यभर धावलो, बालपण गेलं, तरुणपण गेलं. एक कबीर महाराजांचा दोहा आहे, बालपण खेळ गवाया, तरुणपणी मोहमाया. म्हणजे बालपण खेळण्यात गेलं, तरुणपण मोहमायेत घालवलं. आणि जेव्हा वृद्धकाळ आला तेव्हा कळून आलं, हाती नरदेह होता, उत्तम अध्यात्म साधना करण्याची क्षमता होती, संत साधू महात्म्यांचे विचार सोबतीला होते, परंतु ते करू शकलो नाही. का? फक्त तो विवेक झोपी गेला होता. कळलंच नाही की कशासाठी हे जगणं आहे, कशासाठी जगायचं आहे. आणि मग तो भिकारी जेव्हा परत यायला निघाला शेवटच्या क्षणी, तेव्हा त्याचा खूप वेळ गेला होता आणि खूप तो दूरवर गेला होता. ज्या स्पीडनं तो पळत पुढे गेला होता त्या स्पीडनं आता तो माघारी येणं शक्य नव्हतं. तरीही तो जीवाचा आटाकट म्हणजे असा आटापिटा करून पळू लागला. एवढा पळाला, एवढा पळाला, तो पोचलाही राजाच्या दरबारात, परंतु त्याचा थकवा एवढा झाला होता की तो पोचता क्षणी धपमणी पडला आणि तिथेच त्याने स्वतःचा प्राणत्याग केला. या गोष्टीचं सारांश एवढाच आहे की आपण आयुष्यात जगत असताना कुठं पळत आहोत, कशासाठी पळत आहोत, किती पळत आहोत याचा विचार करून पळावं. काय आपणाला प्राप्त करायचं आहे याचा विचार करून करावं. आणि त्यातून म्हणून म्हणतात की पक्षी अंगणी उतरती. पक्षी काय करतात, जेवढं पाहिजे तेवढा दाना टिंपून घेतात, पण ते तिथंच गुंतून राहत नाहीत. भलं तिथं आपल्या जे अंगणात खूप सारं धान्य पसरावलं असतं, परंतु त्या धान्याची अपेक्षा ते ठेवत नाहीत की त्या धान्यावरच हे माझं धान्य म्हणून कब्जा करत नाहीत. तर जे जेवढं पाहिजे तेवढे 4 दाणे टिंपून घेतात आणि उडून जातात. पुढचं उद्याचा देव उद्या जाणे. अगदी त्या स्वरूपात आपणही आयुष्यात जगलं पाहिजे. तैसे असावे संसारी, जववरी प्राचीनाची दोरी. आणि म्हणून म्हणतात की आपणही तसंच या संसारात जगलं पाहिजे की जोवर ह्या परमेश्वरानं हा श्वासोश्वास दिला आहे, जोवर हा श्वासोश्वासाची दोरी चालत आहे, तोपर्यंत आपण त्या प्रभुनामाचं चिंतन केलं पाहिजे. जसं माझ्या जनाईनं केलं की धरला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. गळ्यात कुठल्या प्रकारची दोर बांधली तर अखंडित त्या नाम चिंतनाची दोर बांधली. राम कृष्ण हरी
विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी, विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी, विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी, विठ्ठल केशवा. आणि ह्या दोरीनं त्या जीवाची आणि शिवाची भेट घालून दिली. तेच आपणाला करायचं आहे. परंतु आपण हे न करता जो परमेश्वरानं श्वास दिला आहे तो विनर्थक आपण वाया घालवत आहोत. याचा अर्थ संसार करू नका किंवा रात दिवस भजन कीर्तन यातच वेळ घालवा असं संत साधू महात्म्यांनी सांगितलं नाही. तसं तर रात दिवसही भजन कीर्तन केलं तरी वेळ कमी आहे आपल्यापाशी. जेवढी तत्परता आपणाला करता येईल अध्यात्मात परमार्थात तेवढी आपण तत्परता दाखवायला पाहिजे. परंतु आपण तेवढी तत्परता दाखवत नाही. भजन कीर्तन म्हणजे तरी काय? सदैव या अवस्थेवर राहणं. आता पक्षी जेव्हा तो दाना टिंपत असतो, जेव्हा तो जगत असतो, तो काय सर्व काही सोडून त्याच गोष्टी करतो का? असं नाही. तो त्याचे पंख उडवणंही चालू असतं, तो दानाही टिंपत असतो आणि त्याच्या डोक्यात आपणाला परत त्या आपल्या घरट्यात जायचं आहे तोही विचार असतो. अगदी तसं आपण जेव्हा संसारात जगत असतो तेव्हाही आपली अवस्था त्या पक्षासारखीच असायला हवी की आपण सदैव आपणला जो परमात्म्याशी नातं आहे त्या नात्याची अवस्था आपल्या मनात ठेवून की मलाही एक दिवस या शरीराचा अंत आहे, हा मृत्यू लोक आहे, हा देही नष्ट होणार आहे, ही जाणीव आपल्या मनात ठेवून आपण जगलं पाहिजे की माझा अंत आहे. तर मग काय? तर तो होण्या अगोदर त्या जीवशिवाची भेट घडवून देणं, तो या आत्म्याची परमात्म्याशी भेट घडवून देणं हे माझं कर्तव्य आहे. या विचारात किंवा सदैव त्या बोधात राहणं की मी आत्मतत्व आहे, मला कुणावर अन्याय करायचा नाही, माझ्या कर्मानं कुणावर आघात होता कामा नये, माझ्या वागण्यानं कुणाचं मन दुखावता कामा नये, कुण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, जे माझ्या तुकोबारायांनी वर्म सांगितलं आहे परमेश्वराच्या भजनाचं. किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, किंवा दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. या सर्व संत साधू महात्म्यांनी सांगितलेल्या आचारसंहितेनुसार जर आपण आयुष्य जगलो तर मग हा आपला जीवन सफल आहे. त्या पक्षाप्रमाणे आपणही आपल्या घरट्यापर्यंत पोहोचू शकू, आपणही आपलं या नरदेहाचं साध्य करून घेऊ शकू, अन्यथा नाही. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला. आणि पुढे एक दृष्टांत देतात की जसा वस्तीकर कुठल्या गावी आपण गेलो वस्ती करून राहिलो तिथं त्या वस्तीला माझी वस्ती म्हणून आपण बसतो का? किंवा हे गाव माझं म्हणून बसतो का? नाही. सकाळी उठून आपल्याला दुसऱ्या गावाला जायचं आहे ही गोष्ट त्या वस्तीकराच्या डोक्यात असते. अगदी तसं हा मृत्यूलोक काही आपला अंतिम ठिकाण नाही. हे जे मृत्यूलोकाचं जे साधन आपल्याला प्राप्त झालं आहे, स्वामी विवेकानंदांचं खूप गोड चिंतन आहे. ते काय म्हणतात की हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि इथे जो हा नरदेह जन्मास आला आहे त्याला व्यायाम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंद म्हणतात की धन्य माना त्या परमेश्वराला की या विश्वाची निर्मिती आपल्यासाठी केली, की ज्यामुळे आपणाला इथे अनेक गोष्टी शिकण्यास प्राप्त होतात. त्या परमेश्वराची निर्मिती पाहायला मिळते आणि ती त्याची अनुभूती घेऊन स्वतःचा उद्धार करण्याची म्हणजे साधन उपलब्ध आहेत. म्हणून हे विश्व एक व्यायामशाळा आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. अगदी तसं हे जेव्हा वस्तीकर त्या वस्तीवर राहतो तेव्हा त्याच्या अंतःकरणात ते बंधन नसतं की ही वस्ती माझी, कारण त्याला माहीत असतं सकाळी उठून जायचं आहे. तसं हे विश्व जरी आपली व्यायामशाळा असली तरी आपल्या मनात एक म्हणजे एक विचार असला पाहिजे की एक दिवस सुटणार आहे, ही आपणाला इथून जायचं आहे आणि ते जाण्या अगोदर ती साधना करून आपणास
ती अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे की जिथं कुठलंही भय नाही. म्हणून म्हणतात की एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन. जर आपल्या अंतःकरणातील हे भय दूर करायचं असेल तर आपणाला काय करावं लागेल तर अखंडित त्या ब्रह्मबोधावरती राहावं लागेल. मी आत्मस्वरूप आहे, मी आत्मचैतन्य आहे, या बोधावर जेव्हा आपण राहू तेव्हा आयुष्यात येणारे सर्व दुःख क्लेश ज्या काही त्रासदायक गोष्टी आहेत त्या सर्व दूर होतील. वारकरी संप्रदायाचाही हाच वसा आहे. किंवा जेव्हा आपण वारी करतो त्या वारीत हीच गोष्ट आपल्याला वारंवार सांगितली जाते. कारण वारीतला प्रत्येक मुक्काम आपल्याला ही गोष्ट सांगतो की आज जिथे मुक्कामाला आहोत तो मुक्काम आपला अंतिम नाही. आपल्याला उठून परत दुसऱ्या मुक्कामाला जायचं आहे, परत तिसऱ्या मुक्कामाला, परत चौथ्या मुक्कामाला, असं हे मुक्काम दर मुक्काम करत शेवटचा जो मुक्काम आहे तो माझ्या पंढरीनाथाचा. आणि देखिले तुझे मुख झाले सर्व सुख. अशा प्रकारे एकदा का त्या परमेश्वराचं मुख पाहिलं की आम्हाला ते सुख प्राप्त होतं. ते ब्रह्मसुखाची प्राप्ती, सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती झाली. मग पुन्हा कशाचं दुःख. म्हणून ऐसे असता भय कवन. मग तिथं कुठल्याही प्रकारचं भय आपल्या अंतःकरणात राहत नाही. आपण निर्भय होऊन जातो. कारण त्या निर्विकार अविनाशी परमेश्वर परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यानंतर किंवा त्या अवस्थेत राहिल्यानंतर मग भय कशाचं. अशा प्रकारे प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरू एकनाथ महाराजांनी अतिशय सुंदर दोन दृष्टांत दिले. एक पक्षाचा आणि एक वस्तीकराचा. दोन दृष्टांत देऊन आपण या आयुष्यात कसं जगलं पाहिजे ते सांगतात. झालेली सेवा श्री संत सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी, संजय महाराजांच्या चरणी, श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी, सर्व संत साधू महात्म्यांच्या चरणी समर्पित करून येथेच थांबतो. जाता जाता पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी, जवरी प्राचीनाची दोरी. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरदेहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय.